जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर UDID कार्ड जे आहेत दिव्यांगांचे ओरिजिनल असून वेबसाईटवरती लॉग इन केलं तरीही जे बस कंडक्टरकडे स्कॅनर असतं त्या स्कॅनवरून स्कॅन होत नाहीत, म्हणजे तिथं माहिती कुठलीच दिसत नाही UDID कार्ड संबंधित. म्हणजे तुम्हाला डाऊट आहे की हे डुप्लिकेट दिसत आहेत, तिथं इन्फॉर्मेशन न येत असल्यामुळे असं डाऊट येत आहे दिव्यांग बांधवांना. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मी जी पद्धत सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला UDID कार्ड स्कॅन करायचं आहे, तुमचं UDID कार्ड स्कॅन होणार आहे. तर त्यापूर्वी आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता, तर त्याच अनुषंगाने अजून एक आपण व्हिडिओ टाकत आहोत नवीन आजच्या तारखेमध्ये. तर तुम्ही नक्कीच दिव्यांग बांधव असाल तर तुमच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केले की तुमचं सुद्धा UDID कार्ड ओरिजिनल असेल तर स्कॅन होणारच आहे, निश्चिंत राहा. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चॅनलला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर सर्वप्रथम तर तुम्हाला स्वावलंबन कार्ड .gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन दिसत आहे PWD लॉग इन. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार आहे. इथं तुम्हाला आता तुमची लॉग इन डिटेल्स भरून घ्यायची आहे, जिथं की सर्वप्रथम तुम्हाला UDID नंबर किंवा जो UDID कार्ड नंबर नवीन घेण्यासाठी जे एनरोलमेंट नंबर झालेला होता दोन्हीपैकी एक तुम्हाला इथं टाकायचं आहे. UDID कार्डवर जी जन्मतारीख आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे, डेट, मंथ, इयर या फॉर्मॅटमध्ये. आणि कॅपच्या जे कॅल्क्युलेशन येतं ते इथं तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. ते केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन येणार आहे लॉग इनचं, त्या लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतरच तुमचं कार्ड ओरिजिनल असेल तरच तुमचं लॉग इन होणार आहे. जे वेबसाईटला लिंक असेल तरच UDID ते ओपन होणार आहे, लॉग इन होणार आहे. जर नसेल होत तर तुमचं कार्ड डुप्लिकेट आहे समजून जायचं. तर अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला इथं एकतर तुम्हाला eKYC अपडेट करून घ्यायची आहे, ज्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी. जे आय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर व्हिडिओ दिसणारच आहे eKYC कसं करायचं UDID कार्डची. eKYC केलेलं असेल आणि जरी तुम्हाला जर स्कॅन होत नसेल तरी तुम्हाला एक सोल्युशन आहे, अगदी सोपं आहे दिव्यांग बांधवांसाठी. लक्षात घ्या. लॉग इन केल्यानंतर खाली इथं कोपऱ्यामध्ये बघू शकता डाउनलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि डाउनलोड UDID कार्ड. तर या दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला परत डाउनलोड करायचे आहेत मोबाईलमध्ये. आता हे UDID कार्ड तुम्ही डाउनलोड केल्यानंतर हे असं इथं क्लिक केल्यानंतर डाउनलोड होतं, मोबाईलमध्ये बघू शकता. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर हे UDID कार्ड प्रिंट तुम्हाला स्कॅन करायचे आहे. कोणत्या ॲप्लिकेशनने तर UDID कार्डचं जे एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती UDID स्कॅनचं एक ऑप्शन आहे, त्या स्कॅनने हे UDID कार्ड तुम्हाला स्कॅन करायचं आहे. हे कार्ड नक्कीच तुमचं स्कॅन होणार आहे, निश्चिंत राहा. जे तुमच्या हातामध्ये UDID कार्ड आहे ते जर स्कॅन होत नसेल आणि तुम्हाला माहित आहे की तुमचं लॉग इन होतंय पण UDID कार्ड स्कॅन होत नसेल तर तुम्हाला हे स्टेप फॉलो करायचे आहे की तुम्हाला लॉग इन करून हे UDID कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे, हे स्कॅन करायचं आहे. स्कॅन 100% होणार आहे आणि पुढे प्रवासामध्ये वगैरे तुम्हाला जर वापरायचं असेल UDID कार्ड तर हा UDID कार्ड जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि हा प्रवासामध्ये वापरायचा आहे. आता स्कॅन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर हा PDF स्वरूपात तसंच ठेवायचं तुम्हाला UDID कार्ड. त्यासाठी सर्वप्रथम तर तुम्हाला याच वेबसाईटवरती इथे एक ॲप्लिकेशनची ॲडव्हर्टाईज दिसत आहे, म्हणजे UDID ॲप्लिकेशन आहे. इथं तुम्ही ऑप्शन बघू शकता, डाउनलोडिंगचं ऑप्शनसुद्धा दिसत आहे. गुगल प्ले स्टोअरला जे UDID ॲप्लिकेशन उपलब्ध आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये तुमच्या. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती रिडायरेक्ट होईल आणि हे UDID ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर या ॲप्लिकेशनवरून UDID हे ॲप्लिकेशन आहे. तुम्ही बघू शकता, परत एकदा बघा व्यवस्थित. लोगो बघा, नाव बघा, डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ PWD. तर हे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. माझ्यात ऑलरेडी डाउनलोड आहे, त्याच्यामुळे मी ओपन करणार आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर होम पेजवरतीच तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, स्कॅन फॉर डिटेल्स. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे PDF काढलेले आपण ते दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकायचे PDF आणि ते PDF तुम्हाला इथं
हे स्कॅनर उघडून हे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, हे क्लिक करून ते स्कॅन खाली पकडायचं आहे. UDID कार्ड तुमचं प्रिंट केलेलं आत्ता नवीन आपण डाउनलोड केलेलं. तर ते खाली पकडायचं आहे. 100% स्कॅन होऊन तुमचे संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर येणार आहे. जे की डिटेल्स तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे डिटेल्स तुमच्या समोर येणार आहे UDID कार्डची. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात तुमचं UDID कार्ड तुम्ही स्वतः मोबाईलवरून डाउनलोड करून जवळच्या ई-सेवा केंद्रात प्रिंट करून घ्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये कुठलाही त्रास होणार नाहीये. UDID कार्ड तुमचं स्कॅन होणार आहे. धन्यवाद.